श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार स्वामी भक्त हो. माणसाच्या आयुष्यात जेव्हा दुःख वाढतं, सुख कमी होतं, सगळीकडून अडचणी अंधार निर्माण होतो, तेव्हा माणसाला वाटतं देव माझ्या बरोबर पक्षपातीपणा करतो आहे. मी देवाला आवडतच नाही. माझं असं काय चुकलंय की देव माझ्याशी असं वागतो आहे. आपल्याला वाटतं आपण ज्या नातेसंबंधात जगत आहे ती नाती सगळी खरी आहेत. तो माझा आहे, ती माझी आहे असं आपल्याला वाटतं. परंतु अनुभवाने असं शिकवलं आहे की गरज संपलं की माणसंसुद्धा ओळखी विसरतात आणि अशा वेळी आपल्याला फक्त एकच मार्ग दिसतो. तो म्हणजे स्वामींच्या चरणाशी लीन होणं. स्वामींच्या चरणाशी निवांत होऊन सगळं स्वामींवरती सोपवणं. जेव्हा जग तुम्हाला विचारत नाही, तेव्हा समजून घ्या की स्वामी तुम्हाला स्वतःच्या जवळ बोलवत आहेत. माणूस जेव्हा एकटा पडतो, तेव्हा माणसाला वाटतं हा एकटेपणा मला खायला लागला आहे. पण खरी परिस्थिती मात्र वेगळीच असते. हा एकांत हा देवाचा आशीर्वादच असतो. स्वामींचा आशीर्वादच असतो. त्याचा आनंद घ्यायला माणसाने शिकला पाहिजे. या एकांतात जर आपली सतत विवेकबुद्धी आपल्याबरोबर असेल, आपलं कर्म चांगलं असेल, तर आपण स्वामींकडे आपोआप ओढले जातो. एक लक्षात ठेवा, स्वामी नेहमी सांगत असतात, कोणाकडूनही कौतुकाची अपेक्षा करू नका. कारण लोक तुमच्यात सुख शोधण्यासाठी जास्त तत्पर असतात. तुमचे काम प्रामाणिकपणे करा. स्वामी तुमच्या कष्टाचे फळ हे तुम्हाला नक्कीच देतील. जेव्हा स्वतःची माणसं परखी होतात, तेव्हा समजतं की आपलं असं या जगात कोणीच नाही. पण स्वामींच्या अस्तित्वाने हे दुःखही कमी होतं. कारण देव कधीच कुणाला एकटं सोडत नाही. माझ्यावरती देवाचा विश्वास नाही, माझ्याकडे देवाचं लक्षच नाही, हा फक्त आपल्या मनाचा भ्रम असतो. आपला दृष्टिकोन आपल्याला बदलायचा असतो. जेव्हा तुम्ही कोणाला माफ करता ना, तेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला मोकळे करत नाही, तर स्वतःला द्वेषाच्या साखळदंडातून मुक्त करत असता. स्वामी असं नेहमी सांगत असतात, एखाद्याला क्षमा करणे हे मनाचे सर्वात मोठे औषध आहे. कोणालाही तुच्छ लेखण्याची चूक कधीच करू नका. आज जो रथात आहे तो उद्या चालत असेल आणि आज जो चालत आहे तो उद्या रथात असेल. कारण स्वामी सांगतात, काळ कोणासाठीही थांबत नाही. तुमचे चरित्र हेच तुमचा खरा दागिना आहे. पैसा जाईल, नंतर येईल, पण लोकांच्या मनात कमवलेली तुमची जी प्रतिमा आहे, ती एकदा का धूसर झाली, एकदा का विचलित झाली, की ती परत येणे खूप अवघड असतं. स्वामीनाथन म्हणतात, परिस्थितीचे गुलाम बनण्यापेक्षा त्या परिस्थितीवरती मात करायला शिका. आपण असं नेहमी म्हणत असतो, माझ्याच वाटेला ही परिस्थिती का आली आहे स्वामी? मी कुणाचं काय वाईट केलं आहे? पण स्वामी म्हणतात, ही परिस्थिती तुला घडवण्यासाठी आली आहे. ती तुला तोडण्यासाठी नाही आली आहे. मी माझ्या भक्ताच्या आयुष्यात अशी संकटं पावलोपावली देतो, कारण तो भक्त माझा तन, मन सगळ्या बाजूनी झळाळून निघावा. जसं सोनं आगीत तापल्यानंतर झळाळून निघतं, तसंच माझा भक्त कर्म शुद्ध करून झळाळून निघावा. स्वामी म्हणतात, परिस्थितीवर मात करायला शिका. वादळ कितीही मोठं असेल, तरी स्वामींची साथ तुम्हाला या वादळातून पार करायला नक्कीच मदत करेल. यासाठी स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामींचं नामस्मरण करा. स्वामींचा नामजप करा. गोरगरजू लोकांना मदत करा. अपयश म्हणजे शेवट नाही. ती एकतर नवीन सुरुवात आहे. जर तुम्हाला आयुष्यात एखाद्या गोष्टीचं अपयश आलं, तर तिथे खचून जाऊ नका. ती एक संधी समजून पुढे वाटचाल करा. अशा वेळी स्वामींवरचा विश्वास तुमचा खंबीर असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावरचा विश्वास देखील खंबीर असला पाहिजे.
कारण प्रत्येक अपयश तुम्हाला यश मिळवण्याचा एक नवा मार्ग शिकवते. प्रयत्न करा. स्वामी आईंचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. स्वामी नेहमी म्हणतात, महागडी कपडे आणि दिखाऊन सुखांपेक्षा स्वतःच्या स्वाभिमानाची किंमत जपा. ज्याला तुमची काहीच कदर नाही त्याच्याकडे रडत बसू नका. स्वामींच्या भक्तीत स्वतःला झोकून द्या. वादळ येईल आणि साथ देणारे निघून जातील. पण तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी महान आहेत. तुमच्या आयुष्याची दोरी त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवून तुमचं कर्म करत राहा. कोणाकडूनही अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःला दुखावणे आहे. त्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करून दुनिया काय म्हणेल याचा विचार न करता स्वामी आई आपल्या सोबत आहेत हाच मोठा आधार आयुष्यात माणसाला प्रत्येक संकटावरती मात करण्यासाठी सक्षम बनवतो. कारण आपल्या आयुष्यात खूप नातेसंबंध असतात, पण आयुष्यात माणसं जोडण्यापेक्षा ती टिकवणं जास्त कठीण असतं. कारण माणसं गरजेनुसार बदलतात आणि देव आपल्या भक्तीनुसार आपल्या भक्ताला फळ देतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुझी कदर करत नाही, तेव्हा ती जबरदस्तीने राहून स्वतःची किंमत कमी करण्यापेक्षा स्वामींच्या आशीर्वादाने आनंदी राहणं कधीही चांगलं, असं स्वामी नेहमी सांगत असतात. आयुष्याची खरी कमाई ही माणसाच्या मेहनतीत आणि कष्टामध्ये आहे. देवाच्या नामस्मरणात आहे. आपण कोणाला कितीही आपलं मानलं तरीही शेवटी कठीण काळात स्वामीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. मग आपली आपली म्हणणारी माणसं देखील आपल्याला या संकटाच्या वादळात एकटं सोडून जातात. कारण प्रत्येकाला आपली सुरक्षितता महत्त्वाची असते. आयुष्यात जो खरा असतो तो इतराला समजून घेता घेता स्वतःलाच विसरून जातो. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या आनंदाचा विचार करत नाही त्याला हे जग कधीच आनंदी राहू देत नाही. ज्यांच्यावर आपण आंधळेपणाने विश्वास ठेवतो तेच लोक आपली फसवणूक करतात. तेव्हा आपला देवावरचा विश्वास तुटू लागतो. कारण आपण विश्वास ठेवलेल्या व्यक्तींनीच आपला विश्वासघात केलेला असतो. पण अशी चूक न करता तो आपल्याला स्वामींनी दिलेला एक संकेत मानून स्वामींवरचा विश्वास अधिक दृढ करणे महत्त्वाचं असतं. त्यावेळी असं लक्षात येतं, नात्यांपेक्षा ईश्वराची साथ कितीतरी मोलाची आहे. गर्दीत सगळे साथ देतातच, पण जेव्हा तुम्ही पूर्णपणे एकटे असताना आणि तरीही तुम्हाला तुमच्या कर्मावर आणि देवावर विश्वास असतो तेव्हाच तुमची खरी परीक्षा असते. कधीकधी शांत राहणे हाच सर्वात मोठा विजय असतो. कारण शब्दांनी वाद वाढतात, मौनामुळे सत्य कधी ना कधीतरी समोर हे येतेच. कुणालाही कितीही साथ दिली तरी लोक ठराविक मर्यादेपर्यंत आपला विचार करतात. कारण स्वामी नेहमी म्हणतात, स्वार्थी माणसाची भूक कधीच संपत नाही. अशा लोकांपासून दूर राहून स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करा. हेच खरे शहाणपण आहे. तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहावी अशी इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं लिहायला विसरू नका. तुमची भक्ती खरी असेल, तुमची प्रार्थना जर तुम्ही अंतःकरणातून केली असेल तर श्री स्वामी समर्थ महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्यावर आलेल्या दुःखाचं खापर तुम्ही जोपर्यंत दुसऱ्यांवरती फोडत राहाल तोपर्यंत त्या दुःखातून तुम्ही कधीच बाहेर पडू शकणार नाही. स्वतःची जबाबदारी स्वीकारणे आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होणे हीच मुक्तीची पहिली पायरी आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी सुख आणि दुःख यासाठी प्रत्येकजण स्वतः जबाबदार असतो. त्याचं कर्म जबाबदार असतं. फक्त निमित्त मात्र वेगळं असतं. आपली माणसं आपल्याला ओळखायला वेळ लावतात, पण देव आपल्याला जन्माच्या आधीपासून ओळखतोय. त्यामुळे जगाने तुम्हाला ओळखले नाही तरी चालेल, पण तुम्ही देवाच्या नजरेत प्रामाणिक राहा. कर्माचं फळ कधीच चुकलेलं नाही. ते आज नाही मिळालं तर ते उद्या हे नक्कीच मिळतं.
म्हणून कोणाचे वाईट करण्यापेक्षा कोणाचे भले कसे होईल याकडे लक्ष द्या. स्वामी तुम्हाला त्याचे फळ नक्कीच देतील. आयुष्यात परिस्थिती कितीही वाईट असली तरी संयम राखणे हेच खरा शहाणपणा असतो. कारण स्वामी त्याच भक्ताला साथ देतात, ज्याचा स्वामींवरती खूप विश्वास असतो, ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो, ज्याचा स्वतःच्या कर्मावरती विश्वास असतो. मग त्याच्या वाटेला कितीही दुःख आलं तर स्वामी त्याला एकटं कधीच सोडत नाहीत. कारण भक्ताची जबाबदारी ही स्वामींची असते. जेव्हा तुम्ही स्वामींसमोर नतमस्तक व्हाल, तेव्हा तुम्हाला उत्कर्षाच्या मार्गाने स्वामी नेतील. ज्यांच्या मनात स्वामी आहेत त्याला कोणाचीही भीती वाटत नाही. भीती ही तेव्हाच वाटते जेव्हा माणूस स्वार्थाने वागतो. निस्वार्थी माणसाचे रक्षण साक्षात स्वामी करतात. आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात, पण काही माणसं मनात कायमची जागा करतात. अशा माणसांची कदर करा, पण त्यापेक्षा जास्त कदर त्या परमेश्वराची करा, ज्याने ही तुम्हाला या माणसाच्या आयुष्यात पाठवलं आहे. गरिबीत जगणं हे वाईट नाही, पण गरिबीच्या विचारात जगणं हे सर्वात मोठे अपयश आहे. कारण माणसावरती असलेली परिस्थिती ही त्यांच्या विचारांमुळे त्याच्यावरती आलेली असते. म्हणून स्वामी नेहमी म्हणतात, तुझ्या विचारातच तुझं आयुष्य दडलं आहे. तू जोपर्यंत नकारात्मक विचार करशील तोपर्यंत तुझ्या वाटेला फक्त आणि फक्त अडचणी येतील. पण क्षणापासून तू सकारात्मक विचार करायला लागशील तेव्हापासून तुझ्या वाटेत संधी येतील आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी तू सक्षम राहशील आणि आमचा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी असो. कारण माणसाचे विचारच खूप मोठे शस्त्र असते. तुमच्या विचारांची श्रीमंती कायम ठेवा. स्वामी तुम्हाला भौतिक सुख नक्कीच देतील. कोणालाही दुखावणे सोपे असते, पण कोणाच्या तरी दुःखात त्याला शेवटपर्यंत साथ देणे, त्याच्या जखमेवरती फुंकर घालणे हे खूप अवघड असते. परंतु ज्याच्यावरती स्वामींची कृपा असते तीच लोक हे काम करू शकतात. कारण स्वामींनी अंतःकरणातून त्याला आपला भक्त मानलेला असतो. स्वामींच्या विचारांचा हा प्रवास आपण असाच पुढे ठेवायचा असेल तर चॅनेलच्या बेल आयकॉनमध्ये म्हणजेच तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटेवरती नक्की क्लिक करा. स्वामी म्हणतात, नात्यांपेक्षा एकटे राहणे कधीही चांगले. कारण खोट्या नात्यांपेक्षा एकटेपणा माणसाला देवापर्यंत पोहोचवतो. कारण यामध्ये माणूस स्वतःला शोधत असतो आणि खोट्या नात्यात तुम्ही स्वतःला गमवत असता. स्वतःला शोधणं म्हणजे देवाचा शोध घेणे असे असते. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. काल काय झालं हे विसरून जा आणि आज स्वामींच्या भक्तीत नवीन सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ एक ना एक दिवस नक्की मिळेल. जेव्हा लोक तुम्हाला वेड्यात काढतात तेव्हा समजून जा की तुम्ही योग्य मार्गावरती आहात. महान कार्य करणाऱ्याला प्रत्येकाला जगाने सुरुवातीला वेडच ठरवलेलं असतं. कष्टाला पर्याय नाही आणि स्वामींच्या भक्तीला वयाचे बंधन कधीच नसते. तुम्ही कोणत्याही वयात कोणत्याही क्षणी तुम्ही स्वामींची भक्ती करू शकता. स्वामींच्या नावाचा जप तुम्हाला योग्य मार्ग नक्कीच दाखवू शकतो. नात्यांमध्ये वाद होणे स्वाभाविक आहे, पण वादापेक्षा संवाद हा महत्त्वाचा आहे असं स्वामी नेहमी सांगत असतात. कारण अहंकार हा माणसाच्या नात्यामध्ये मोठी भिंत बनून उभा असतो. त्यामुळे नात्यांमध्ये गुरफटून राहण्यापेक्षा आपल्या आयुष्याचा अर्थ काय आहे हे समजून घेऊन स्वामींच्या भक्तीत लीन व्हा. तुमचं कर्म चांगलं करा. आयुष्याचा अर्थ समजून घ्या. कारण स्वामींचे नामस्मरण हेच तुमचे खरे भांडवल आहे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भिडला असेल, तुमच्या मनाला थोडी जरी शांतता मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण स्वामींना तुमची काळजी आहे. असे नवनवीन स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. स्वामी म्हणतात, एखाद्यावरती शब्दाचा मारा केल्यानंतर आपल्याला होणारा पश्चातापच
आपल्याला आपल्या चुकीची जाणीव करून देतो. कारण शब्द परत घेता येत नाहीत. ते एखाद्याच्या जखमेवरती मलम लावणारे असावेत, की जखम देणारे, हे प्रत्येकाला स्वतःला ठरवायला पाहिजे. कष्टाची भाकरी खाऊन जगणे हे लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. त्यामुळे स्वतःचा स्वाभिमान बाळगून राहा. कुणापुढे नतमस्तक होऊ नका. परमेश्वराने तुम्हाला 2 हात, डोळे, बुद्धी दिलं असेल तर त्याचा वापर कष्ट आणि मेहनत करण्यासाठी वापरा. आयुष्यात स्वामींची भक्ती चालू ठेवा. स्वामी तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाहीत. स्वामींच्या मते तुलना करणं हे दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. नाती ही विश्वासाच्या धाग्याने विणलेली असतात. जर धागाच कमकुवत झाला तर नात्याचे गाठोडं विरून जातं. नाती जपताना स्वतःच्या स्वभावात नम्रता ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुमची नियत साफ असते तेव्हा तुमचे काम आपोआप यशस्वी होते. देव केवळ तुमच्या कष्टाचे फळ देत नाही, तर तुमच्या स्वच्छ भावनेला महत्त्व देतो. आयुष्यातला सर्वात मंत्र मोठा आहे. तो म्हणजे जे घडतं आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच घडत आहे. हा विचार जर तुमच्या मनात असेल तर स्वामी तुमच्या आयुष्यात नेहमी चांगलंच घडवतील. पण जर नेहमीच म्हणत राहिला माझ्याच आयुष्यात हे असं वाईट का घडतं आहे, तर मात्र हे ब्रह्मांड तुमच्या भावनांची कदर करून सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तशाच घडवेल. त्यामुळे नेहमी बोलताना, नेहमी भावना स्वतःच्या आयुष्याकडे बघताना नेहमी चांगलीच ठेवावी. स्वामी जे काही माझ्या आयुष्यात देतील ते योग्यच देतील अशी भावना आपल्या मनात ठेवावी. आपलं आयुष्य जगताना जेव्हा आपल्या हातून चुकीच्या घटना घडतात, पण मनाला पश्चात्तापाच्या वेदना होत राहतात, तेव्हा समजावं स्वामींच्या मार्गाला आपण लागलो आहे. भक्त हो, जेव्हा तुम्ही आयुष्याच्या शेवटाकडे जात असता, तेव्हा फक्त तुमच्याबरोबर तुमचं कर्मच येईल. त्यामुळे आज तुम्ही जे काही करत आहात, ते इतरांना सुख देणारे असावे. कारण आपण जे पेरतो तेच उगवतं, हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून मनापासून प्रार्थना करू, हे स्वामी समर्था, हे अथांग सागरासारख्या प्रेमाच्या सागरा, ईश्वरा, आज आम्ही सर्व तुमच्या चरणी नतमस्तक होत आहे. हे परमेश्वरा, आमच्या आयुष्यात असलेली सर्व दुःखांची सावली तुम्ही दूर करा. आमच्या मनामध्ये असलेले विचारांचे वादळ शांत करा. आमच्या आयुष्यात असणारे नातेसंबंध सावरण्याची आम्हाला शक्ती द्या. मेहनत करण्याची ताकद द्या. कष्टाचे बळ आणि प्रगतीचे दारे आमच्यासाठी खुली करा. हे स्वामी समर्था, आज आम्ही तुमच्या चरणी नतमस्तक होत आहे. संकटाच्या प्रत्येक मार्गावरती तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. कोणाचे मन आमच्याकडून दुखावले असेल तर आम्हाला क्षमा करा. कोणाचे हृदय कोणामुळे दुखावले असेल तर त्यांच्या मनात आमच्याविषयी क्षमेची भावना निर्माण करा. सर्वांच्या मनातील चिंता दूर करा. आमच्या कर्मात प्रामाणिकपणा भरा. आमच्या विचारांमध्ये शुद्धता ठेवा. तुमच्या नामस्मरणाची ओढ आम्हाला सदैव लागू दे. जगण्याचा अर्थ आम्हाला कळू दे. तुमच्या नामस्मरणाचा आधार राहू दे. हे स्वामी राया, तुम्हीच आमचा मार्ग, तुम्हीच आमचे ध्येय आणि तुम्हीच आमचा खरा सोबती आहे. आम्हाला सदैव तुमच्या चरणामध्ये जागा असू द्या. आयुष्यातील अंधार दूर करून तुमच्या प्रकाशाने आमचं आयुष्य पूर्णपणे उजळून निघू द्या. तुमच्या चरणी हीच प्रार्थना करतो. आम्हा सर्वांचे कल्याण होऊ द्या आणि तुमच्या आशीर्वादाची सावली सदैव या मानव जातीवरती सदैव राहू द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. स्वामी आपल्यावरती सतत लक्ष ठेवून आहेत. स्वामींकडे आपल्या कर्माचा लेखाजोखा नेहमी आहे. त्यामुळे सदैव तत्पर राहा. त्यासाठी नवनवीन संदेश तुमच्यापर्यंत मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहो.